मुंबई अणुशक्ति नगर के गवान गांव में बना यह नया साईं बाबा मंदिर इन दिनों चर्चा में है। इस मंदिर को देखने के लिए लोग दूर दूर से आ रहे हैं और इसे इतना सुंदर बनवाया है। शिवसेना यूबीटी के डैशिंग शाखा प्रमुख हेमाकांत म्हात्रे ने हजारों लोगों के बीच इस मंदिर का उद्घाटन किया गया। इस दौरान महाभंडारा का आयोजन भी किया गया, जिसका लाभ हजारों लोगों ने लिया। साथ ही साथ भक्ति संगीत कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस दौरान यहाँ अति विशिष्ट मेहमान भी पहुंचे, जिनका सत्कार किया गया। आइए देखते हैं हेमाकांत म्हात्रे द्वारा बनाए गए इस मंदिर की एक झलकी और इस कार्यक्रम में क्या कुछ खास रहा। आइए देख। इथं मी गव्हाणपाडा ते शिर्डी चालत गेलेलो आहे। मी जवळजवळ 8वी-9वी पासून मला शाळेमध्ये असताना साईबाबाचा वेळ लागलेला आहे। मी साईबाबाने एकदम निश्चिंतपणे प्रेम करतो। तसंच या कार्यामध्ये मला जर खरं म्हटलं, मी आज उभा आहे माझ्या जन्मदात्याच्यामुळे उभा आहे। मला जन्मदात्याने मला जन्म दिला नसता तर मी आज एवढं वैभव पाहिलं नसतं। आणि त्याबरोबर मला जे घडवलं त्यांनी, जे शरदभाऊ आचार्य मुंबईचे महापौर शिवसेना नेते, जे माझे अन्नदाता, त्यांच्यामुळे मला HPCL मध्ये नोकरी मिळाली। मी रिटायर पण झालो, पण एक ऋण असतं आपल्यावरती, ते ऋण फेड करायचं म्हणजे सौभाग्य मला लाभलं। आणि त्या माध्यमातून मी आज साईबाबा मंदिर बांधून मी लोकांपर्यंत लोकार्पणाचं आज काम केलेलं आहे। धन्यवाद म्हटलं शरदभाऊ आणि माझ्या वडिलांना म्हटलं धन्यवाद देतो की तुमच्या पुण्याने मी आज उभा आहे। कसं भवन वगैरे आणि महंत आले होते, खूप लोक आले होते आणि त्याच्याबरोबर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला। कोणाकडून 1 रुपया न घेता मी मंदिर बांधलेलं आहे। मला नाही आवडत कोणाकडून पैसे घेऊन मंदिर बांधावं। मी स्वतःच्या श्रमातून स्वतःच्या कष्टातून आलेल्या पडण्यातून मी आज मंदिर बांधलं। बस साईबाबांना एवढंच म्हणेन की सगळ्यांना सुख शांती लाभू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। थँक्यू। गव्हाण गावाचा आणि माझा संबंध खूप लहानपणापासून आहे, त्याच्यामुळे इथे येणं हे काही नवीन नाही आहे। परंतु आज खरंच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर साई मंदिराचं भव्य दिव्य रूपांतर हेमकांत म्हात्रे आणि त्यांच्या बंधूंनी केलं, हे मोठी गोष्ट आजची आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। हेमकांत म्हात्रेंनी स्वतः एक 20 वर्षापूर्वी या ठिकाणी एक छोटीशी तस्वीर लावून साईबाबाची भक्ती करायची सुरुवात केली। जे जमेल तेवढं टाकून त्यांनी स्वतः भंडारा सुरू केला। हळूहळू भंडाऱ्यामध्ये वाढ होत गेली, हळूहळू भक्तांची वाढ होत गेली आणि आज आपण पाहताय त्याचं इतकं भव्य दिव्य साईबाबाचं मंदिर इथे तयार झालेलं आहे। आणि आज साईबाबाचं मंदिर त्यांनी लोकार्पण करण्याची संधी आम्हाला दिली, त्याबद्दल हेमकांत म्हात्रेंचं आम्ही खूप खूप आभारी आहोत। अशीच सेवा त्यांच्याकडे कायम होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ओम साईराम। मंदिर फार सुंदर आहे। आणखीन आम्ही खूप अगोदरपासून बघत आलो की आतमध्ये एक छोटंसं लहान मंदिर होतं, ते सगळे साई भक्त आहेतच। आणि विशेष करून आपले हेमकांत म्हात्रेच्या साई भक्तीबद्दल तर प्रश्नच येत नाही। त्यांना प्रचंड साईमध्ये त्यांची श्रद्धा आहे, प्रेम आहे। आणि आपण तुम्ही सगळे बघत असाल, लोक खूप उत्साहाने आणखीन श्रद्धेने इथे येऊन दर्शन घेत आहेत। साईंची मूर्ती तर अप्रतिम आहे, खूप सुंदर आहे। प्रत्यक्ष शिर्डीतल्या साईबाबांच्या मूर्तीप्रमाणे ती भासते। सर्व साई भक्तांना आणखीन हेमकांत म्हात्रे यांना खूप खूप शुभेच्छा देते। त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते। सर्वांना सुख शांती समाधान लाभो अशी प्रार्थना करते।